एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज आपण बनवूया भरली वांगी। महाराष्ट्रीयन पद्धतीची भरली वांगी, चवीला एकदम मस्त आणि खायला जबरदस्त। पाहूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही? चला मग लागा तयारीला। त्यासाठी साहित्य बघा। 4 चमचे सुकं खोबरं किसून घेतलंय, 4 चमचे शेंगदाण्याचा कूट आहे, 1 टोमॅटो आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, 12 ते 15 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। आता हे टोमॅटो सोडून बाकी सर्व आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता दळून घेणार आहोत। हे पहा, याची अशी पेस्ट तयार होईल। आपल्याला शक्यतो पाणी नाही घालायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट ॲड करायचा आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। हे सगळे आमचे घरगुती मसाले आहेत। तुम्हाला जो ब्रँडचे मसाले आवडतात ते तुम्ही वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। हे सारण आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी तयार करत आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका बरं पटकन। हे टोटली फ्री आहे। चला, मसाल्यामध्ये सर्व काही जिन्नस व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। आता अशी काटेरी वांगी घ्यायची आहेत, छोटी आणि काटेरी वांगी, गावरान वांगी। ही चवीला खूप छान असतात। त्याला असे उभा आणि आडवा चीर देऊन घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर काटे आवडत नसतील तर अशा प्रकारे काटे काढून घ्या। वांग कापल्यानंतर आतमध्ये व्यवस्थित बघून घ्या, वांग्याला कीड वगैरे लागली आहे की नाही ते। आता वांग्याच्या देठाच्या साईडला आपण थोडंसं मीठ भरणार आहोत। याने वांगी अळणी लागत नाहीत। मीठ छानपैकी चोळून घ्यायचं आहे आणि हो, मसाला असा त्याला दाबून दाबून भरायचा आहे। यासाठी आपण त्यात पाणी ॲड केलं नाही। जर बॅटर पातळ झालं तर ते वांग्यामध्ये राहत नाही, म्हणून आपल्याला मसाला असा घट्टसरच ठेवायचा आहे। सगळ्यात आधी खालच्या साईडला, देठाकडच्या साईडला मीठ लावून घ्यायचं आणि मग मसाला भरायचा। अशा प्रकारे सर्व वांगी भरून घेऊया। आता इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे, साधारण 2 चमचे। आपल्याला ही भरलेली वांगी आधी तेलात परतून घ्यायची आहे। त्यामध्ये ॲड करायचे हे जिरे, मोहरी सुद्धा ॲड करा। इथे माझी मोहरी संपलेली आहे, पण तुम्ही नक्की ॲड करा। आता यामध्ये आपण भरलेली वांगी परतवून घ्यायची आहे। गॅस फ्लेम स्लो किंवा मीडियम ठेवा। ही जी काटेरी वांगी आहेत हीच चवीला सगळ्यात छान असतात, म्हणून भरली वांगी करण्यासाठी ही वांगी जास्त वापरतात। आता ही वांगी आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायची आहेत। साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण वांग्याची बाजू चेंज करू, म्हणजे खाली वर करू, म्हणजे वरच्या साईडने सुद्धा वांग छान परतलं जाईल। हे पहा, हे जे तांबूस कलरचे चट्टे दिसत आहेत वांग्यावर, हे वांग परतल्याची खूण आहे। आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटं स्लो फ्लेमवर वांगे छानपैकी परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण 1 टोमॅटो मध्यम साईजचा कापून ॲड करणार आहोत। मित्रांनो, जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही कांदा ॲड करा।
कांदा किंवा टोमॅटो दोन्ही ॲड नाही केलं तरी चालेल. ह्या मसाला वांग्याची टेस्ट याच्या अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.